नमस्कार मंडळी, कमल आहे किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज थोडीशी आगळी वेगळी पोहे पासून आपण चकली बनवणार आहोत व ती कशा पद्धतीने बनवायची पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व दाखवते। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आपली चकली बनवताना ती तुटणार नाही, चकली वाळेपर्यंत तिचा एक पण तुकडा होणार नाही। तुम्ही बघू शकता ताटात आपल्याला तुकडा दिसत नाही, असे अखंड आपली चकली ही तयार होती। व्यवस्थित साध्याच पाण्याने पीठ मळून घेतलेले, ना गरम पाणी ना कोमट पाणी, कुठं सुद्धा थेंबर तेलाचा आपण वापर केलेला नाहीये। साधी आणि सिंपल आजची रेसिपी आहे। या पद्धतीने तुम्ही पण करून बघा। खूप खायला चवदार व टेस्टी आणि मुलांना तर सर्वात जास्त आवडणारे, लहानपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा पदार्थ म्हणजे पोहेपासून बनवलेली छान अशी कुरकुरीत चकली। तळेपर्यंत पण बघा आपली चकली ही तुटली नाही, खूपच छान अशी अप्रतिम, दिसायला बी सुंदर दिसते आणि खूप छान छोटे मोठ्या साईजचे तुम्ही अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता। चला मग आता पुढील रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवते की ही चकली मी कशा पद्धतीने पोहे घेतल्यापासून ते चकली तळेपर्यंत पूर्ण व्हिडिओ मी दाखवते तुम्हाला। व्हिडिओ कुठं स्किप करू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। इथे पोहे घेतले, स्वस्तिक पोहे, मी कुठल्याही पॉकेटाचे पोहे घेऊ शकता किंवा सुट्टे पोहे घेऊ शकता। आता आपण ते व्यवस्थित असं कट करून पोहे आपण चाळणीत घेऊ आधी। इथे मी अर्धा किलो पोहे घेते, तर आता थोडे थोडे करून मी थोडेसे चाळून घेते। खाली बघा आता पॅकिंगचे पोहे तरी त्याच्यामध्ये घाण बघा, असे व्यवस्थित असं बघून घ्यायचं। त्याच्यामध्ये कधी कधी असं सुतळीचे दोरे पण निघतात, असे केले ना म्हणजे पोह्यातली घाण आपल्याला कळून जाते लगेच। बरीचशी अशी त्याच्यामध्ये जी घाण असते ती निघून जाते। आता एक असं पसरट भांडं घेतलं, त्याच्यामध्ये टाकून घेते। अर्ध पाकीट पोहे घ्यायचे इथं। जे अर्धा किलो पोह्यापासून चकल्या बनवायच्या आपल्याला। छान मस्त पोहे साफ करून घेतले अशा पद्धतीने बघा, याच्यामध्ये घाण निघाले। आता हे आपण बाजूला करू। अर्ध पाकीट पोहे घेतले, अर्धे उरलेले, अर्ध पाकीट एवढे पोहे घेतले। आता आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे पाणी टाकून। आता हे पाणी ओतून घेते, परत पुन्हा दुसरं पाणी टाकायचे। एक पाणी ओतून घेतलं, आता परत दुसऱ्या वेळेस पाणी टाकलं त्याच्यामध्ये। हे पण पाणी आपल्याला ओतून घ्यायचे। दोन वेळेस पाण्याने व्यवस्थित धुवून घेतले। आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी असं टाकून आणि आपल्याला झाकून ठेवायचे। एक 10 मिनटं तरी आपल्याला झाकून ठेवायचे। पोहे मस्त झाकून ठेवलेले होते, छान असे मस्त असे भिजले बघा पोहे। आता अर्धे काढते मी, अर्धे तिखट चकल्या बनवते आणि अर्ध्या या फिक्या बनवते। ते आपल्याला तिखट बनवायचे आहे। त्याच्यामध्ये थोडी आपण लाल मिरची पावडर टाकून घेतली, त्याच्यानंतर थोडेसे जिरे टाकून घेतले। चवीपुरतं आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे। आता हे व्यवस्थित असं पीठ आपल्याला मळून घ्यायचे। त्याच्यामध्ये फक्त आपण मीठ, जिरे व लाल मिरची टाकली। व्यवस्थित असा गोळा तयार करून घेतला। आता आपल्याला फिक्या चकल्या बनवायच्या आहे, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार। आता आपण पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं गोळा तयार करून घ्यायचा आहे। दुसरं पण पीठ आपलं मळून झालं। या फिक्या चकल्या करायच्या,
ह्या तिखट चकल्या करायच्या. याच्यामध्ये मीठ, जिरे, मिरची टाकलेली आहे आणि याच्यामध्ये फक्त आपण मीठ टाकून घेतलेले. आता आपण चकल्या कशा बनवायच्या ते बघू. एक प्लॅस्टिकचा कागद टाकून घेतला, कपड्याने स्वच्छ मी पुसून घेतला कागद. एक आपण पितळी सोऱ्या घेतला, त्याच्यामध्ये अशी बघा ही चकती मी टाकून घेतली. याच्याने आपल्याला चकली बनवून घ्यायची. आता थोडं थोडं पीठ आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. व्यवस्थित असं चकली बनवायची. छान बघा किती मस्त चकली झाली आपली, मध्ये तुटली नाही, काही नाही. याच पद्धतीने पोहे आपण भिजवून घेतले ना तर छान अशी आपली चकली ही इथे तयार होते. प्लेटवरती करून, प्लेट जरी कागदावर असं टाकत गेलं ना तरी पण होतं, किंवा मग डायरेक्ट आपण कागदावर बनवली तरी पण होतं. जेवढी मोठी पाहिजे त्या पद्धतीने आपण इथे चकली बनवून घ्यायची. आपल्याला जेवढी छोटी मोठी पाहिजे हे बघून चकल्या तयार करून घ्यायच्या इथं. आता ह्याच पद्धतीने सर्व चकल्या मी बनवून घेते. सर्व चकल्या बघा छान बनवून घेतल्या आणि 2-3 बघा इथे अशा लांब बनवून ठेवलेल्या आहे. तुम्हाला गोल बनवायच्या नसतील ना तर अशा लांब पण अशा बनवून घेतल्या तरी पण चालेल. आता मी ज्या तिखट चकल्या आहे त्या बनवते. प्लेटवर करून घेतल्या मी. प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं एक वेळेस, म्हणजे परत तेल लावायची गरज नाही पडत. प्लेटवर अशा छान पटापट होतं. आता थोडंसं सफेद पीठ असेल त्याच्यामध्ये छान असं आहे. प्लेटवरून लगेच आपल्याला टाकता येतं. आता या सर्व चकल्या अशाच मी बनवून घेते. तर बघा आपल्या तिखट चकल्या पण इथे तयार झाल्या आहे. त्याच प्रकारे आधी फिक्या चकल्या केल्या, मग तिखट चकल्या. आता या मी 2 दिवस उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घेते, मग आपण पुढील वाळल्यानंतर बघू. पोह्याच्या चकल्या छान वाळल्या आहे. आता त्या तळून दाखवते मी तुम्हाला. तेल छान तापलंय. एक एक आपण चकली त्याच्यामध्ये टाकू. आता आपण ज्या तिखट चकल्या करून घेतलेल्या आहे ना त्या तळून घेऊ. छान मस्त तेलात टाकल्या फुलतात त्या.
मस्तच बघा. इथे मी पोह्याच्या चकल्या ज्या आपल्या बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला तळून पण दाखवल्या आहे. मिरची टाकलेली आहे, तिखट आहे, या फक्त मीठ टाकून या फिक्या केलेल्या आहेत. फक्त पोहे पासून ह्या चकल्या बनवलेल्या, खायला एवढ्या कुरकुरीत टेस्टी चवदार लागतात, तोंडाला चवच येते याच्यापासून. तर या पद्धतीने तुम्ही पण बनवा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.